नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या पंचम पुष्पामध्ये मी वैद्य पूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सगळ्यांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. हा गणपती बाप्पा बुद्धीचा, विद्येचा देवता. या गणपती बाप्पाचा वरदहस्त आपल्या बुद्धीवर कायम राहावो, कुठल्याही कठीण प्रसंगी आपल्याला योग्य निर्णय घेता यावा, अशी आपण त्या गजाननाला प्रार्थना करूयात आणि आपल्या निरूपणाला सुरुवात करूयात. मागच्या एकादशीला आपण पाहिलं होतं की भगवंत अर्जुनाला आत्म्याची विविध स्वरूप समजावून सांगत आहेत की आत्मा हा कसा अक्लेद्य आहे, अछेद्य आहे, अशोष्य आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे, अशी विविध स्वरूप आत्म्याची भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत. जन्म मृत्यूचा फेरा समजावून सांगत आहेत. हे सगळं झाल्यानंतर ते अर्जुनाला सांगत आहेत की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाला युद्ध करणं हे क्रमप्राप्त आहे, तर युद्धाला तू सज्ज हो. फक्त जेव्हा तू युद्धाला सज्ज होशील तेव्हा तुझी बुद्धी स्थिर कर आणि बुद्धी स्थिर झाल्यानंतर युद्ध केल्यानंतर मला सुख मिळेल, मला दुःख मिळेल, मला ऐश्वर्य मिळेल, मला नाही मिळेल, मला नावलौकिक मिळेल, मला नाही मिळेल, अशा कुठल्याही द्वंद्वामध्ये तू अडकू नकोस आणि अशा स्थिर बुद्धीने फक्त आणि फक्त कर्तव्य बुद्धीने तू तुझं कर्म कर. आणि असं जर कर्म केलंस तर तू या कर्मबंधनामध्ये अडकणार नाहीस आणि तू कुठल्याही पापाचा पुण्याचा वाटेकरी होणार नाहीस, तू मोक्षाला प्राप्त होशील, असं भगवंत अर्जुनाची समजूत काढत आहेत. आता या सूत्रांपर्यंत आध्यात्मिक निरूपण सुद्धा संपलं आणि आता भगवंत निष्काम कर्मयोगाला सुरुवात करत आहेत. आता हा निष्काम कर्मयोग म्हणजे नेमकं काय करायचं, तर निष्काम कर्मयोग म्हणजे कुठलंही काम करताना ते काम केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळेल याचा कुठलाही विचार करायचा नाही. ते म्हणतायत कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि. पृथापुत्रा, हे बघ, तुझं काम काय आहे की तुला जे प्राप्त झालेलं कर्म आहे ते काम तू अगदी नेमस्तपणे, प्रामाणिकपणे, निष्ठेने करणं, एवढाच तुझा अधिकार आहे. पण ते काम संपल्यानंतर, तुझं कार्य संपल्यानंतर त्या कार्यातून तुला काय फळ मिळेल याचा तू विचार करू नकोस. हे फळ कधी तुझ्या मनासारखं मिळेल, कधी तुझ्या मनाविरुद्ध मिळेल. तुझ्या मनाजोगत्या काही घटना घडतील, काही एकदम त्याच्या विरुद्ध घटना घडतील. कधी त्याच्यातनं तुला दुःख मिळेल, कधी सुख मिळेल. पण या सर्व गोष्टींचा अधिकार करण्याचा विचार तुझा नव्हे. तुझा अधिकार फक्त एवढाच आहे की तुला जे प्राप्त झालेलं कर्म आहे ते कर्म तू अगदी प्रामाणिकपणे करणे. पण आता जर कर्मफळाचाच विचार करायचा नाही तर मग कर्म करायचं पण टाकून द्यायचं का? कारण कर्मफळाचा विचार करणं हीच कर्म करण्यामागची आपली तरी प्रेरणा असते. मग जर कर्मफळाचाच विचार करायचा नाही तर मग आपल्याला असं वाटेल जर फळाचा काही विचार करायचा नाही मग आपण कर्म तरी कशाला करायचं. तर भगवंत म्हणतात असं करायचं नाही आहे. तुझा जो अधिकार आहे, तुझ्या नियंत्रणात जे आहे ते मात्र तू अगदी 100% निभवायचं आहे. पण त्याच्यानंतर तुझा अधिकार राहत नाही, ते सगळं तुझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे त्याचा तू विचार करू नकोस. पण त्याचा जरी विचार करायचा नसला तरी कर्मच करायचं नाही हेही तू मनात आणू नकोस. कारण बघा, नियतं कुरु कर्मत्वं, तुला नित्यपणे कर्म करायचं आहे. कारण ही जीवनयात्रा कर्म केल्याशिवाय पूर्ण होतच नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक प्राणीमात्राला त्याचं असं नेमून दिलेलं कर्म असतं आणि ते कर्म करत करतच त्याची ही जीवनयात्रा पुढे चालत राहते. त्याच्यामुळे कर्मफळाचा विचार तर तुला करायचाच नाही आहे. पण तो विचार करायचा नाही म्हणून कर्म करायचं टाकून द्यायचं असंही तू करायचं नाही आहेस, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आता कर्मफळाचा विचार करायचा नाही. कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो आपण बुद्धीने करत असतो. मग विचार म्हणल्यावर अनेक विचार असतात. चांगले विचार असतात, वाईट विचार असतात, काही आपल्याला हितकर विचार असतात, काही अहितकर विचार असतात. काही गोष्टींचा विचार करून काही चांगल्या गोष्टी स्वतःमध्ये घडतात. कधी कधी आपण ज्या गोष्टींवर आपण काहीही करू शकत नाही, ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही, अशाही गोष्टींचा उगाचच विचार करत बसतो. अचिंत्य गोष्टींचा आपण विचार करत बसतो. या सगळ्या विचारांमुळे काय होतं की बुद्धीला अनेक फाटे फुटत जातात. त्याच्यामुळे बुद्धी स्थिर राहत नाही. आपलं कर्तव्य करण्यासाठी, आपले
प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बुद्धी स्थिर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग जर बुद्धी स्थिर करायची असेल, ही बुद्धी आपल्याला एकाच गोष्टीवर जर केंद्रित करायची असेल, आपलं चित्त जर एकाग्र करायचं असेल, तर मग कुठून नियंत्रण मिळवायचं या बुद्धीवर? तर भगवंत म्हणतायत की जर बुद्धी तुला स्थिर करायची असेल ना, तर बुद्धीला सतत तिच्याकडे आकर्षित करणारी ही जी इंद्रिय आहेत ना, त्याच्यावर तुला नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. अशी कल्पना करा की 3 वर्तुळ आहेत. आतलं वर्तुळ हे बुद्धीचं आहे, मधलं वर्तुळ हे मनाचं आहे आणि बाह्य वर्तुळ जे सगळ्यात बाहेरचा गोल आहे, त्याच्यामध्ये आपली इंद्रिय बसलेली आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. आता ही ज्ञानेंद्रिय काय करतात? बाह्य सृष्टीमध्ये, बाह्य जगामध्ये जे जे काही चाललेलं आहे, त्या सगळ्या संवेदना इंद्रियांना येऊन पोहोचतात. या सगळ्या संवेदना ज्या इंद्रियांना येऊन पोहोचतात, ते इंद्रिय विषय आणि इंद्रिय हे जे काही सगळं संयोग पावतो, हे जे सगळं खाद्य आहे, हे खाद्य मनापर्यंत येऊन पोहोचतं आणि मन हे मध्यस्थासारखं काम करतं. इंद्रियांकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून इंद्रियांकडे संवेदना पोहोचवायच्या. त्याच्यामुळे इंद्रियांकडून आलेलं हे सगळं खाद्य मनामार्फत बुद्धीकडे येऊन पोहोचतं. त्याच्यामुळे बुद्धीकडे ना खूप इनपुट्स येतात, बुद्धीकडे खूप डेटा असतो या इंद्रियांचा. त्याच्यामुळे बुद्धी सतत विचारांमध्ये, इष्ट अनिष्ट सतत विचारांमध्ये ती गुंतलेली असते. आणि या बुद्धीला गुंतवणारी कोण आहेत? तर इंद्रिय आहेत. 5 इंद्रिय आहेत. त्याच्यामुळे या बुद्धीकडे अफाट पसारा असतो विषयांचा. त्याच्यामुळे बुद्धी की नाही कधीच स्थिर राहू शकत नाही. बुद्धीमध्ये, मनामध्ये कायम चलबिचल, अस्थिरता, कुठलाही निर्णय पटकन योग्य घेता येत नाही, अशी या बुद्धीची अवस्था ही इंद्रिये करून टाकतात. आता बघा आपलं रसना हे इंद्रिय, जीभ. आता बोलताना जर आपण नियंत्रण ठेवलं नाही, तर आपले कटू शब्द, तीक्ष्ण शब्द एखाद्याचं मन दुखावू शकतात, त्याच्या मनावर आघात होऊ शकतो. आणि याच रसनेंद्रियावर जर आपण खाताना नियंत्रण ठेवलं नाही, तर वेळी अवेळी, हित अहित, पथ्य अपथ्य या गोष्टींचा विचार सोडून आपण अभक्षण असं भक्षण करतो आणि आपलं सुगठित शरीर कधी बेढब होतं, या शरीरावर कधी मेदाची पुटं चढतात आणि हे शरीर कधी रोगाचं माहेरघर होतं, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे भगवंत म्हणतायत की इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं, इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा संयोग हा मर्यादित प्रमाणात सेवन करणं, हे बुद्धी स्थिर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं साधन आहे. आता बघा की एखाद्या समुद्रामध्ये एखादी नाव चाललेली असती आणि ती नाव आपापल्या गतीने चाललेली असती, पण त्या समुद्रावर जोराचा वारा वाहू लागला, तर त्या वाऱ्याच्या दिशेने ही नाव त्या वाऱ्याबरोबर किंवा त्या वाऱ्याच्या दिशेने फरफट तिची व्हायला लागती. तशीच ही इंद्रिये बुद्धीचं आपापल्या दिशेने हरण करतात. ज्या इंद्रियाबरोबर मन सतत संलग्न राहील, त्या इंद्रियाबरोबर ही बुद्धी धावायला लागती. ही 5ही इंद्रिय बुद्धीला सतत बाहेरच्या दिशेने आकर्षित करतात. बाहेरच्या जगतामध्ये काय काय आहेत हे सतत बुद्धीला दाखवत राहतात. त्याच्यामुळे बुद्धीला कधी अवधीच मिळत नाही, बुद्धीला कधी वावच मिळत नाही, तिला कधीच संधी मिळत नाही की या इंद्रियांपासून जरा लांब राहायचं, स्वतःला त्यांच्यापासून थोडंसं विलग ठेवायचं आणि आपल्या आत नेमकं काय चालू आहे, आपल्याला नेमकं काय हवं आहे, आपल्यासाठी नेमकं काय हितकर आहे, हे विचार करण्याचा ना बुद्धीला कधी अवकाशच मिळत नाही. कारण सतत इंद्रियांच्या कार्यांमध्ये ती गुरफटलेली राहते. इंद्रिय आणि मन बुद्धीला सतत बाहेरच्या दिशेने खेचत राहतात. तिची स्थिरता सतत भंग करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. अशी ही इंद्रिय आहेत. मग भगवंत म्हणतायत, तुम्ही किंवा कुठलाही पुरुष जो मनावर, इंद्रियांवर नियंत्रण मिळवणार नाही, त्याच्या मनामध्ये कुठलाच आस्तिक भाव उत्पन्न होऊ शकत नाही. आणि ज्याच्या मनामध्ये आस्तिक भाव उत्पन्न होत नाही, त्याला शांती मिळत नाही, त्याला सुख मिळत नाही. म्हणून इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं हे बुद्धीला स्थिर करण्याचं सगळ्यात सर्वश्रेष्ठ असं साधन आहे. आता बघा आपण सतत इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्यामध्ये गुरफटलेलो राहतो. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक आकर्षणं, अनेक इच्छा मिनिटाला निर्माण होत असतात आणि त्या जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हाच आपली ती वृत्ती समाधान पावते. पण समाधान पावल्यावर आपण तिथेच थांबत नाही ना. एक इच्छा निर्माण झाली, ती आपण पूर्ण केली की लगेच आपल्या मनामध्ये दुसरी इच्छा निर्माण होती आणि ही साखळी, हे चक्र सतत आयुष्यभर चालू राहतं. भगवंत काय म्हणतायत, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते
संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. हे इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा संयोग जेव्हा सतत चालू राहतो तेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य इच्छा निर्माण होतात आणि त्या सर्व इच्छांची पूर्ती व्हावी असं आपल्याला वाटत राहतं. पण या इच्छापूर्तीमध्ये जेव्हा एखादं विघ्न येतं तेव्हा आपल्या मनामध्ये राग निर्माण व्हायला लागतो, क्रोध निर्माण व्हायला लागतो की ही गोष्ट मला हवी आहे पण ती मला मिळत नाही आहे. त्या क्षणी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये क्रोध उत्पन्न व्हायला लागतो. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. आणि ज्या वेळेला मनामध्ये क्रोध उत्पन्न होतो त्यावेळेला बुद्धीमध्ये असलेला विवेक हा या ठिकाणी नाश पावतो. विवेक म्हणजे काय? बुद्धी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय माझ्यासाठी चांगलं आहे, काय माझ्यासाठी चांगलं नाही आहे, या गोष्टींचा निर्णय घेण्याची क्षमता बुद्धीमध्ये असते. पण या बुद्धीवर क्रोधाचं आक्रमण होतं आणि बुद्धीची निर्णय घेण्याची क्षमता जी आहे, बुद्धीची स्थिर राहण्याची जी ताकद आहे ती तिथे नष्ट होती. त्याच्यामुळे या बुद्धीतला विवेक नष्ट झाला की काय होतं? स्मरणशक्तीचा ऱ्हास होतो आणि स्मरणशक्तीचा ऱ्हास झाला की बुद्धिशक्तीचा, ज्ञानशक्तीचा पूर्णपणे विनाश होतो आणि तिथे मनुष्याच्या अधःपतनाला सुरुवात होते. त्याच्या श्रेयापासून तो अधःपतित होतो. म्हणून भगवंत म्हणतायत की तुम्हाला या इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमचं काम हे योग्य पद्धतीने करायचं असेल तर या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण या इंद्रियांवर नियंत्रण ठेवत नाही आणि आपण आपलं काम करत राहतो तेव्हा काय होतं बघा, ही इंद्रिय तर आपल्याला अनेक विषय सुचवत असतात, सतत आपल्याला भरकवटत असतात. कारण ती स्वतःच मुळात अस्थिर आहेत तर ते आपल्याला कुठून स्थिरता देणार ना? नाही देऊ शकत. ती मुळातच चंचल आहे. त्याच्यामुळे बुद्धीला सुद्धा त्यांच्यासारखंच बनवून टाकतात, चंचल. मग काय होतं? अशा इंद्रियांनी युक्त, अशा मनाने युक्त, अशा बुद्धीने युक्त जेव्हा आपण आपलं काम करायला लागतो ना तेव्हा आपण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी जी काही साधन मार्ग आहेत, जे काही मार्ग उपलब्ध आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित न करता कर्मफळावरच सतत आपलं लक्ष राहतं. हे मिळेल ना आपल्याला, हे जमेल ना आपल्याला. एखादा परीक्षार्थी विद्यार्थी आहे, त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेलं असतं की तुला जर एवढे एवढे गुण मिळाले ना की तुझी परीक्षा झाल्यावर मी तुला गाडी घेऊन देईन. आईने त्याला निश्चित सांगितलेलं असतं की तुला एवढे गुण मिळाले आणि या महाविद्यालयामध्ये जर प्रवेश मिळाला तर मी तुला लांबच्या ट्रेकिंगला पाठवीन. तर त्याच्या मनामध्ये तेच चालायला लागतं. हे जे विकल्प त्याच्या पुढे आलेले असतात त्या विकल्पांमध्येच तो गुंतला जातो. आता मला एवढे गुण मिळाल्यावर आई मला नक्की सोडेल ना? का तिच्या मनामध्ये काही बदल होईल? का ती मला म्हणेल जाऊ दे आता परीक्षा संपली, आता इतक्या कुठे लांब जातोस, असं काही म्हणेल का आई मला? बाबा मला नक्की गाडी घेतील ना? याच विकल्पांमध्ये इंद्रिय त्याला भरकटवून टाकतात आणि परीक्षेसाठी जो नेमून दिलेला अभ्यासक्रम असतो त्याच्यावरनं त्याचं लक्ष विचलित व्हायला लागतं. म्हणून भगवंत म्हणताय की इंद्रियांवर तू नियंत्रण प्रस्थापित कर. कासव जे असतं की नाही, कासव बघा हा कसं जगतं त्याचं आयुष्य. जेव्हा अनुकूल परिस्थिती असते तेव्हा हे कासव आपल्या सर्व अवयवांना बाहेर पसरतं आणि आपली जीवनयात्रा ते करत असतं. पण त्याला जेव्हा अशी चाहूल लागते की काहीतरी प्रतिकूल आपल्या आजूबाजूला घडणार आहे तेव्हा तो सगळ्या अवयवांना आपल्या आतमध्ये ओढून घेतो आणि स्वतःला सुखरूप करून घेतो. तसंच भगवंत म्हणतायत की जेव्हा तुला तुझं काम करायचं आहे ना आणि ते काम तुला अत्यंत प्रामाणिकपणे, चोख, कुशलतेने, निपुणतेने जर करायचं असेल तर तुला तुझ्या साधन मार्गांवर लक्ष केंद्रित करणं, जे तुझ्या प्रयत्नांच्या कक्षामध्ये येतं, जे तुझ्या प्रयत्नांच्या वर्तुळामध्ये येतं त्याच्यावर तू लक्ष केंद्रित करायला पाहिजे, त्याच्यावर तू तुझं मन एकाग्र करायला पाहिजे. तरच तुझ्या काम करण्यामध्ये कुशलता येईल. तर तसंच तुला जर काम करायचं असेल ना तर हे इंद्रिय आणि इंद्रिय विषयांना काही काळापुरतं तरी तुला बाजूला ठेवता आलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यावर तू नियंत्रण मिळव आणि हे जर तू मिळवलं ना तर काम करण्यामध्ये, तुझं प्रयत्न करण्यामध्ये तुला सुख मिळेल, तुला शांती मिळेल, तुझ्या मनामध्ये कुठेतरी स्थिरता येईल आणि ही बुद्धीमध्ये, मनामध्ये आलेली स्थिरता तुझ्याकडून उत्कृष्ट असं कार्य घडवून घेईल. म्हणून तू इंद्रियांपासून थोडासा लांब राहा. आता मी जे सांगते की हे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्यापासून तू लांब राहा, हे एवढं सहज आहे का? कारण आता पाचही आपली इंद्रिय आपण काही अशी बंद करून तर नाही ठेवू शकत. डोळ्यावर सतत पट्टी, कानामध्ये काहीतरी कापसाचे गोळे घातले आहेत, असं तर आपण करू शकत नाही ना.
करूच शकत नाही. कारण इंद्रिय जशी ही बुद्धीला भरकटवून टाकतात, बुद्धीला तिच्या नेहमी मोहामध्ये गुंतवून ठेवतात आणि बुद्धीची स्थिरता जशी हरण करतात, तशीच ही इंद्रिये आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जर रस्त्यावरनं गाडी चालवायची आहे, तर गाडी चालवत असताना आपल्याला निरनिराळे अत्यंत उत्कृष्ट असे खाद्यपदार्थांचे स्टॉल दिसतात, अनेक आकर्षक गोष्टी दिसतात, वाटेत आपल्या एखाद्या मित्राचं घर असतं. पण आता या सगळ्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं नाही आहे आणि इंद्रियांना नियंत्रणामध्ये ठेवायचं आहे, म्हणून आपण गाडी चालवताना आपले डोळे काही बंद करून घेत नाही किंवा कानामध्ये कापसाचे बोळे पण घालत नाही. किंबहुना आपण आपल्या इंद्रियांना असं जर घट्ट बांधून ठेवलं, आवळून ठेवलं, तर पुढे जाऊन अपघात होईल ना. रस्त्यावर एखादा जर खड्डा असेल, रस्त्यावर तेल सांडलेलं असेल, तर आपली गाडी घसरेल तिथून आणि आपल्याला इजा होईल. तर हे इंद्रिय आणि इंद्रिय विषय जे आहेत ना, त्यांचं किती प्रमाणात सेवन करायचं, माफक प्रमाणामध्ये सेवन करायचं. आणि माफक प्रमाणाचं मापदंड काय आहे, तर आपल्या जीवनाचं रक्षण होईल, जीवनाचं संरक्षण होईल. कारण इंद्रियांचं कामच ते आहे. काही प्रतिकूल परिस्थिती आपल्या अवतीभोवती निर्माण व्हायला लागली, तर ही प्रतिकूलता जी सगळ्यात आधी जाणवते ती आपल्या इंद्रियांना जाणवते आणि इंद्रिय आपल्याला दक्ष करतात, सावध करतात, तू सावध राहा हं, काहीतरी आजूबाजूला चुकीचं घडतंय. तर हे सुद्धा इंद्रियांचं खूप मोठं काम आहे. त्याच्यामुळे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा जो संयोग आहे, यांचं जे सेवन आपल्याला करायचं आहे, ते अत्यंत माफक प्रमाणामध्ये करायचं आहे, की जेणेकरून आपल्या शरीराचं भरणपोषण नीट होईल आणि शरीराचं संरक्षण नीट होईल. या माफक प्रमाणाच्या पलीकडे जेव्हा आपण या पाचही इंद्रियांच्या विषयांचं सेवन करायला लागतो, तेव्हा आपण उगाचच निरनिराळ्या गोष्टींमध्ये गुंतत जातो आणि आपल्या कार्यापासून आपण लांब लांब जायला लागतो आणि आपलं कार्य जेवढं उत्कृष्टपणे साधायला पाहिजे ते आपल्याला साधता येत नाही, वेळेमध्ये साधता येत नाही, कुशलतेने साधता येत नाही. कारण तिथे आपली बुद्धी स्थिर नाही आहे ना, आपल्या प्रयत्नांवर आपलं लक्ष नाही आहे. आपलं लक्ष हे सगळं जे काही इंद्रिय आपल्याला दाखवत आहेत त्याच्यामध्येच आपण गुंतून पडलेलो आहोत. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रज्ञा स्थिर कर. हे कासव जशी आपली जीवनयात्रा चालवताना आपल्या अवयवांचं नियमन करतं की नाही, तसंच तू सुद्धा एखादं कर्म करत असताना तुझ्या इंद्रियांचं नियमन कर. या कासवाप्रमाणे तू वाग, म्हणजे तुझं कार्य तुला अत्यंत उत्कृष्टपणे साधता येईल. आता हे सगळे प्रयत्न करून आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं. इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपली बुद्धी स्थिर झाली आहे हे आपल्याला कसं काय कळेल, याचे मापदंड काय आहे का. आपलं शरीर आपल्याला आतून सांगणार आहे, आता तुझी बुद्धी स्थिर झाली आहे, आता तू तुझ्या कामाला सुरुवात कर, असं सुद्धा बुद्धी आपल्याला सांगत नाही. हे आपल्यालाच समजून घ्यावं लागतं, जाणून घ्यावं लागतं की माझी बुद्धी स्थिर झाली आहे हे आता मला कसं कळेल. तर भगवंतांच्या शब्दामध्ये ऐका, ते काय म्हणतात, स्थितप्रज्ञ जो माणूस झालेला असतो, म्हणजे ज्याच्या बुद्धीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं असतं, तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो. आता बुद्धीवर नियंत्रण मिळवलेलं आहे, कर्मफलांचा विचार करायचा नाही, मग असं आहे का की एका ठिकाणी शांतपणे बसून राहायचे नाही. ते काय म्हणतायत, स्थितप्रज्ञ माणूस ज्याने बुद्धी स्थिर केलेली आहे तो कसा बोलतो, कसा चालतो, म्हणजेच काय, तो या पृथ्वी तलावरची सगळी त्याला नेमून दिलेली कर्म अगदी नीटपणे पार पाडणार आहे. तो कुठेही एका गुहेमध्ये जाऊन समाधी लावणार नाहीये, असं भगवंताला अपेक्षित सुद्धा नाहीये. ते काय म्हणतायत, स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो, ऐका, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. पार्था, तू आता जे काही युद्ध करणार आहेस ना, त्या युद्धामध्ये तू फक्त कर्तव्य बुद्धीने, तुझं हे काम आहे, फक्त या एक आणि एक विचाराने तू युद्ध कर आणि या युद्धापासून तुला काय मिळेल याचा तू विचार करू नकोस. त्या कर्मफळाशी निगडीत ज्या काही तुझ्या कामना आहेत, जी काही तुझी आसक्ती आहे, ज्या काही तुझ्या मनीषा आहेत, त्या सर्व तू सोडून दे, त्यांचा तू त्याग कर. म्हणजे तू अत्यंत उत्कृष्टपणे एकाग्र चित्त होऊन, चित्त प्रसन्न ठेवून तू ते युद्ध करशील आणि असं केलेलं युद्ध हे अत्यंत उत्कृष्ट परिणाम देणारं असेलच ना. पण परिणामांचा तू विचार करू नकोस, ते तुझ्या साध्यतेमध्ये येत नाही. आणि तू स्वतः संतुष्ट होऊन, स्वतःच्या प्रयत्नांमध्ये समरस होऊन, त्या प्रयत्नांबरोबर एकरूप होऊन तू तुझं काम कर. म्हणजे बघ, तुला कुठलाही ताण येणार नाही. जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असतं ना, तेव्हा
अत्यंत एक सुखाची भावना, एक अनुकूल भावना आपल्या मनामध्ये सतत नांदत असते, तिथे कुठलाही ताण नसतो. पण या प्रयत्नांवरनं लक्ष हटवून जेव्हा आपण कर्मफलांचा विचार करायला लागतो, मला याच्यात यश येईल ना, मला याच्यात भरपूर पैसे मिळतील ना, मला नावलौकिक प्राप्त होईल ना, मला हे असं मिळेल ना, माझ्या मनासारखं हे असं होईल ना, मी जसं ठरवलेलं आहे तसंच त्या पद्धतीनेच हे होईल ना, असे जेव्हा विकल्प या बुद्धीच्या अवतीभोवती फिरायला लागतात, तेव्हा आपली बुद्धीसुद्धा त्यांच्याच मागे धावायला लागते आणि आपलं जे काम आहे ते आपल्याला नीट साधता येत नाही. पुढचा श्लोक बघा, अजून काय सांगतायत. स्थितप्रज्ञ माणूस हा कसा असतो. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. काय म्हणतायत, कितीही दुःखाचे प्रसंग येऊ देत, हा मनुष्य त्या दुःखाने विचलित होत नाही, घाबरून जात नाही आणि त्याच्या आयुष्यामध्ये कितीही सुख आली तरी त्यांनी तो खूप उचंबळून येत नाहीत. सतत त्याच्या मनामध्ये भावनांचा उद्रेक होत नाही. या दोनही गोष्टींमध्ये सुख दुःख, काही घटना आपल्या आयुष्यामध्ये शुभ घडतात, काही घटना अशुभ घडतात. कधी कधी काही गोष्टी आपल्याला हव्या असतात, त्या आपल्याला मिळत नाहीत आणि कधी कधी काही गोष्टींसाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो तरी ते आपल्याला मिळत नाही. तर शुभ अशुभ, सुख दुःख, हव्या असलेल्या नको असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. पण या दोन्ही भावांमध्ये जो बुद्धीचा समतोलपणा राखतो ना, जो समत्व बुद्धी ठेवतो या दोन्ही गोष्टींमध्ये, तो स्थितप्रज्ञ मनुष्य असतो. आणि या दोन्ही भावांमध्ये जेव्हा आपण सारख्या रूपाने बघायला लागतो, तेव्हा आपल्या मनामधील क्रोध, आसक्ती या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि भगवंत म्हणतायत, असा जो स्थितप्रज्ञ मनुष्य असतो ना, तो मुनी म्हणून संबोधला जातो. आता हे मी एवढं सगळं सांगितलं की बुद्धी स्थिर करायची आहे निष्काम कर्मयोगामध्ये. आणि जेव्हा आपण बुद्धी स्थिर करतो तेव्हा आपलं कर्म आपण उत्कृष्ट साध्य करतो. तर हे असं इंद्रियांवर नियंत्रण मिळवून, बुद्धी खूप स्थिर करून, मुनी होऊन, स्थितप्रज्ञ होऊन असं आपल्याला काम करता येतं का? निश्चित करता येतं. बघा हो, मी एक उदाहरण देते. वंदे भारत मिशन या मोहिमेअंतर्गत आपले भारतीय नागरिक या साथीच्या काळामध्ये जे बाहेरच्या देशांमध्ये अडकून पडलेले होते, त्यांना परत भारतात आणण्यासाठी आपल्या सरकारने विमानसेवा सुरू केली. ही विमानसेवा सुरू केल्यानंतर कॅप्टन दीपक वसंत साठे असे एक अत्यंत हरहुन्नरी, अनुभवी आणि कुशल वैमानिक, या वैमानिकावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. दुबईहून हे विमान 180 प्रवासी घेऊन भारतातील कोझिकोड या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन त्या विमानाचं आगमन झालं. पण या विमानाचं जेव्हा आगमन झालं तेव्हा त्या वैमानिकाच्या असं लक्षात आलं की या विमानतळावर मुसळधार पाऊस पडतोय, सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, धावपट्टी खूप निसरडी झालेली आहे, त्या धावपट्टीवर खूप पाणी साठलेलं आहे, धावपट्टी घसरडी झालेली आहे आणि सगळं धुसर झालेली आहे धावपट्टी या पाण्यामुळे आणि या वाऱ्यामुळे. आता धावपट्टीवर विमान आलेलं आहे, विमान तर खाली उतरवायचं आहे, पण त्या वैमानिकाला संधी मिळत नाहीये, कारण धावपट्टी ही अत्यंत घसरडी झालेली आहे आणि अशा धावपट्टीवर मी हे विमान उतरवलं तर विमानाला ते सुखरूप उतरवण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे, म्हणजे अपघात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. मुळात ही जी धावपट्टी आहे कोझिकोडची, ती डोंगर खणून तयार झालेली आहे. त्याला आपण टेबल रनवे असं म्हणतो, टेबल टॉप रनवे असं त्याला संबोधलं जातं. आणि अशा धावपट्ट्या जेव्हा निर्माण होतात डोंगर खणून, तेव्हा मुळातच त्यांचं अस्तित्व हे डोंगराळ प्रदेशांवर असतं, पर्वतीय प्रदेशांवर असतं. आणि खणून ज्या धावपट्ट्या तयार होतात त्यांच्या आजूबाजूला दऱ्या असतात. तर निसर्ग अनुकूल असताना सुद्धा अशा धावपट्ट्यांवर विमान उतरवणं, सुखरूप उतरवणं, याला अत्यंत तैलबुद्धी, चाणाक्ष बुद्धी, अनुभव, खूप मोठा अनुभव आणि कुशलता लागते. तर असेच हे कॅप्टन दीपक वसंत साठे होते. त्यांच्या असं लक्षात आलं की मला आता हे सुखरूप विमान उतरणं धावपट्टीवर शक्य नाहीये. बघा, अत्यंत जोखमीचं काम आहे. प्रतिकूल निसर्गामध्ये धावपट्टी व्यवस्थित नाहीये, त्या धावपट्टीवर जर विमान उतरेल आता तर त्याला अपघात होण्याची शक्यता आहे. माझ्या मागे 180 प्रवासी बसलेले आहेत, त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. पण इथे त्यांनी त्यांची बुद्धी स्थितप्रज्ञ केली. मनामध्ये कुठलाही द्वंद्व नाही, माझे प्राण वाचतील न वाचतील,
माझ्या मागे जे 180 प्रवासी बसलेले आहेत त्यांचे प्राण वाचवण्यामध्ये मला यश येईलच ना, का मला अपयश येईल, कुठलंही मनामध्ये द्वंद्व नाही आहे. आत्ता माझी कर्तव्य बुद्धी काय आहे की या धावपट्टीवर मला विमान हे सुखरूप उतरवायचं आहे आणि ते जर मला तसं उतरवता आलं नाही तर मी एवढी तरी काळजी निश्चित घेतली पाहिजे की हे विमान जेव्हा धावपट्टीवर उतरेल तेव्हा त्या विमानाला कमीत कमी क्षती पोहोचेल आणि अधिकाधिक प्रवाशांचे प्राण वाचतील. या स्थितप्रज्ञ माणसाने मुनी होऊन बघा 3 अचूक निर्णय घेतले आणि त्याची अचूक अंमलबजावणी केली. काय होते ते 3 निर्णय? विमान तर मला धावपट्टीवर उतरायचे आणि अपघाताची शक्यता आहे. हे विमान तिथेच विमानतळावर 3 वेळेला त्यांनी फिरवलं आणि त्यातलं अधिक असलेलं इंधन हे संपवून टाकलं. विमानाची सर्व इंजिन्स त्यांनी पूर्णपणे बंद केली आणि विमान हे सगळं केल्यानंतर धावपट्टीवर अशा पद्धतीने उतरवलं की विमान खूप सुखरूप पद्धतीने उतरेल आणि ते उतरल्यावर त्याला कमीत कमी क्षती पोहोचेल. हे सगळं झाल्यानंतर विमानाला खूप भीषण अपघात झाला. विमान 35 फूट खोल दरीमध्ये पडलं. विमानाचे 3 तुकडे झाले. होणारे परिणाम त्यांच्या हातामध्ये नव्हते, पण धावपट्टीवर आल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं हा निसर्ग प्रतिकूल आहे, मला आता हे उतरवता येणार नाही आहे, मनामध्ये कुठलीही भीती नाही आहे, मनामध्ये क्रोध नाही आहे, परिणामांची आसक्ती नाही आहे, हे असंच व्हायला पाहिजे असंही काही नाही आहे आणि अंगी असलेले जे दैवी गुण आहेत ना त्यांनी हा विचार करायला त्यांना भाग पाडलं की माझे प्राण नाही वाचले तरी चालतील, पण ज्यांची जबाबदारी माझ्या अंगावर आहे त्यांचे प्राण हे मी निश्चित वाचवले पाहिजे. इथे बघा आता हा जो मुनी झालेला आहे, स्थितप्रज्ञ माणूस आहे, तो जागच्या जागी गतप्राण होतो आणि विमानाला एवढा मोठा अपघात होऊन त्याचे 3 तुकडे होऊन 180 प्रवासी हे सुखरूप राहतात. भगवंताला हे असं कर्म अपेक्षित आहे. हा कर्मयोग भगवंताला अपेक्षित आहे. भगवंत म्हणतायत योगः कर्मसु कौशलम. तू तुझं कर्म कुशलतेने कर. तू तुझ्या कर्मामध्ये कुठलाही कसूर ठेवू नकोस आणि मग सगळी जबाबदारी मी माझ्यावर घेईन. आणि अशा पद्धतीने जेव्हा तू तुझं काम करशील ना अर्जुना, तेव्हा त्या कर्माची जबाबदारी तुझ्यावर राहत नाही आणि तेव्हा मी तुला या कर्माच्या ना पुण्यामध्ये ना पापामध्ये मी तुला कशातही अडकवत नाही. मी स्वतः तुला घ्यायला येतो आणि माझ्या निर्विकार धामाला मी तुला घेऊन जातो. तुझ्या कर्ममार्गातनं, तुझ्या कर्तव्य मार्गातनं तू तुझा मोक्ष शोध, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि या वैमानिकांनी सुद्धा आपल्याला त्यांच्या कृतीतनं हेच दाखवून दिलेलं आहे की कुशल कर्म ही स्थितप्रज्ञतेने साधली जातात. आता पुढे बघा, गेल्या अनेक दिवसांपासून आपण असं बघत आहोत की जगभर ही कोरोनाची साथ पसरलेली आहे आणि या साथीमध्ये अनेक रुग्णांचे प्राण जात आहेत आणि या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी जगातील अनेक डॉक्टरांनी आपले प्राण धोक्यामध्ये घालून त्यांनी सुद्धा आपले प्राण गमावलेले आहेत. जेव्हा देशाच्या सीमेवर सैनिक आपले देशाचे रक्षण करत असतात तेव्हा समोर शत्रूची संख्या त्यांना कळत असते, शत्रूचं बल त्यांना कळत असतं, त्यांच्याकडे असलेली आयुधं, हत्यारं यांची जाणीव आपल्या सैनिकांना होत असती आणि त्याप्रमाणे त्यांना संधी मिळते की त्या प्रमाणात सज्ज व्हायला. पण आता या कोरोनाच्या साथीमध्ये बघा, हा जो अदृश्य जैविक शत्रू आहे ना त्याचं बल किती आहे हे डॉक्टरांना कळत नाही आहे. तो कुठून कधी कसा माझ्यावर आक्रमण करेल हेही डॉक्टरांना कळत नाही आहे. तरीसुद्धा सर्व डॉक्टर्स आपल्या कर्तव्य बुद्धीला जागृत राहून, आपल्या कर्तव्याप्रती स्मरण ठेवून, आपले जीव धोक्यात घालून या सर्व रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम ते करत आहेत. सर्व जगतातील चिकित्सालयांच्या रणांगणामध्ये जेव्हा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हे डॉक्टर्स जेव्हा PPE किट, मास्क, फेस शिल्ड अशी चिलखतं जेव्हा परिधान करत आहेत ना, तेव्हा शीत द्वंद्व हे जे शारीरिक पातळीवरचं द्वंद्व आहे ना, त्या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन सुद्धा ते आपली सेवा या रुग्णांना पुरवत आहेत. ही सगळी PPE किट्स घातल्यानंतर, मास्क लावल्यावर, फेस शिल्ड लावल्यावर ना मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही. तहान लागली तर पाणी पिण्याची मुभा नाही आहे की तोंडामध्ये अन्नाचा एक कण घालण्याची मुभा नाही आहे. नैसर्गिक विधींना सुद्धा इथे मुभा नाही आहे. पण अशाही कठीण प्रसंगामध्ये फक्त हे माझं कर्तव्य आहे, मी एक वैद्य आहे, मी तशी शपथ घेतलेली आहे की रुग्णांचे प्राण वाचवीन.
या त्यांच्या कर्तव्य बुद्धीला स्मरून या ठिकाणी आपली बुद्धी जागृत ठेवून, तेवती ठेवून ते हे कर्म अत्यंत सुंदरपणे, अतुलनीयपणे पार पाडत आहेत. भगवंताला हे असं कर्म अपेक्षित आहेत. आता हे सगळं करत असताना आपल्याला सहज असं वाटेल ना की एवढं कसं काय माणूस दुसऱ्यासाठी काम करू शकतो. तर आता सर्व डॉक्टरांची अशीच अवस्था आहे की त्यांना असं वाटते की आता या माझ्या आयुष्यामध्ये मला एवढी मोठी संधी प्राप्त झालेली आहे, माझं कर्तृत्व गाजवण्याची, मी जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याला आजमावण्याची. तर त्यांना असं वाटते की मी आता काय काय करू, काय काय देऊ, माझ्या हातून काय काय चांगलं घडू शकतं या विश्वकल्याणासाठी. या सर्व विचारांनी त्यांचा मनाचा ठाव घेतलेला आहे. ही झाली कर्तव्य बुद्धी. आणि ही कर्तव्य बुद्धी करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठलंही द्वंद्व नाही आहे. मी तर तुम्हाला आत्ताच सांगितलं, शारीरिक पातळीवरच्या द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण पाहिलं असेल की मे महिन्यामध्ये सूर्यावरून आग ओकत होता. ही PPE किट्स घातल्यानंतर अंग हे पूर्ण घामाने डबडबलेलं असतं, सारखी तहानेची संवेदना असते, पण या मूलभूत गरजा बाजूला सारून ते आपलं कर्तव्य अत्यंत चोख पार पाडत आहेत. हे तर शारीरिक द्वंद्व झालं. याच्यामध्ये मानसिक द्वंद्व सुद्धा कुठे नाही आहे की मीही आता जी काही सेवा रुग्णांना देतोय तर हा समाज मी जे काही काम करतोय याची किमान जाणीव तरी ठेवेल का, याच्यातनं मला सुख मिळेल. मी ज्या काही कृती करतोय या रुग्णांसाठी त्या कृतींमध्ये सतत शंका उपस्थित करतील की माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतील, माझ्यावर सतत चिखलफेक करतील की माझ्यावर सतत दोषारोप करत राहतील, असं कुठलंही द्वंद्व त्यांच्या मनामध्ये नाही. माझी ड्युटी संपल्यानंतर मला पगार मिळेल न मिळेल, आणि जर या अदृश्य शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि जर यात माझे प्राण गेले, माझे प्राण मला गमवावे लागले, तर माझं कुटुंब, माझं घरटं, ज्याची जबाबदारी ही सर्वस्वी माझ्यावर आहे, त्या घरट्याची जबाबदारी कोणी घेईल, त्यांचं काय होईल पुढे, असाही विचार त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणूनच या शत्रूविरुद्ध जो पूर्णतः नवीन आहे, स्वतःला झोकून देऊन ते काम करतायत. असं हे काम आपल्याला असं वाटतं भगवंत सांगतायत हे एवढा अवघड निर्द्वंद्व हो, नित्य सत्वस्थ हो, निर्योग क्षेम हो, असं कोण करतंय. आपण अनुभवतोय. गेल्या 6 महिन्यांपासून सर्व डॉक्टर्स याच पातळीवर काम करतायत. म्हणून सार स्वरूपात भगवंत काय म्हणतायत, तू निर्द्वंद्व हो. तुला तुझं काम केल्यानंतर हर्ष होईल, दुःख होईल, याचा विचार करू नकोस. नित्य सत्वस्थ हो. फक्त तुझ्या आणि तुझ्या कर्मावर, तुझ्या कर्तव्य बुद्धीवर तू लक्ष केंद्रित कर. माझा योगक्षेम कसा चालेल याचाही तू विचार करू नकोस. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. तू या पद्धतीने जर काम करशील ना, तर तू हे कायम आणि कायम लक्षात ठेव की मी तुझी जबाबदारी घेणार आहे. मी तुला कुठल्याही पापामध्ये, पुण्यामध्ये कुठेही अडकवणार नाहीये, आणि तू माझ्या धामाला, तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. या सर्व डॉक्टरांनी, सर्व जगतातील या वैद्यांनी हा जो कर्तव्याचा यज्ञ आरंभिला आहे, त्या यज्ञामध्ये कसल्या समिधा आहेत, त्यांच्या निष्ठेच्या, त्यांच्या प्रामाणिकपणाच्या, कर्तव्य बुद्धीचं सतत स्मरण ठेवून या समिधा त्या यज्ञामध्ये आहेत. आणि हे कर्म हे इतकं पवित्र आहे की याला ब्रह्मयज्ञ असं मी संबोधते. कारण जेव्हा असं कर्तव्य बुद्धीला स्मरून फक्त केवळ आणि केवळ कर्तव्य मनामध्ये ठेवून असा जेव्हा कर्तव्याच्या यज्ञाचा आरंभ होतो, तेव्हा तो ब्रह्मयज्ञ होतो. आणि हा ब्रह्मयज्ञ ब्रह्माला जाऊन पोहोचतो, परमेश्वराला जाऊन मिळतो, आणि तिथे आपल्या कर्मातनं आपल्याला मोक्ष मिळतो. तर भगवंत आपल्याला पुन्हा हेच सांगतायत की तू तुझं कर्म समरसून कर. कर्म करत असताना तुझ्या बुद्धीची उत्तुंगता ठेव, तुझ्या कर्माची तू उंची वाढव. कर्तव्य बुद्धी हीच माझी इति कर्तव्यता आहे याची तू सतत जाणीव ठेव, आणि असं कर्म हे तुला मोक्षाप्रत नेईल. म्हणून ते काय म्हणतायत, फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम. तू माझ्या पदाला येऊन प्राप्त होशील. आणि तू जे इतरत्र सगळीकडे जे वाचतोस ना श्रुती पुराणांमध्ये, हे असं कर तसं कर, तर ते सगळं वाचण्याची गरजच नाहीये. कारण या गीता ग्रंथामध्ये जो अत्यंत कर्मबहुल आहे, कर्मप्रधान आहे,
कर्मालाच सर्वस्व मानणारा असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं जर तू अनुकरण केलंस, या ग्रंथामध्ये जे जसं सांगितलं आहे त्याचं तू पालन केलंस ना, तरी तुला मोक्ष प्राप्त होईल. हा झाला निष्काम कर्मयोग. तर भगवंत सांगतायत या मर्त्य लोकामध्ये जिथे सगळीकडे रजोगुणाचं प्राबल्य आहे, हा रजोगुण तर आपल्याला सतत बांधून ठेवतो ना, रजोगुणच आपल्याला सगळीकडे बंधनं निर्माण करतो. हे असंच पाहिजे, तसंच झालं पाहिजे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला हे नको, मला ते नको, या सगळ्या इच्छा, हवं नको, असं पाहिजे तसं पाहिजे, हे सगळं रजोगुणामुळे निर्माण होतं. मग आपल्याला असं वाटतं की हे जे सगळं गीतेत सांगितलं हे आपल्यासाठी सांगितलंय का, ते फक्त अर्जुनापुरतं होतं युद्ध कर म्हणून. पण तसं नाहीये ना. अर्जुनाचं निमित्त करून हे भगवंत आपल्याला सांगतायत की आता तू कलियुगामध्ये जगत आहेस, रजोगुणाचं प्राबल्य आहे, बाहेरचं वातावरण हे सगळं खूप खराब झालेलं आहे, पण तरी सुद्धा तू मोक्ष मिळवू शकतो. आणि मोक्ष म्हणजे फक्त आध्यात्मिक मोक्षच नाही, आपलं काम नीट पार पाडून आपण जेव्हा आपल्या कामाला 100% देतो तेव्हा निश्चित बघा त्या क्षणाला आपल्याला असं वाटतं की आता माझं काम संपलेलं आहे, आता तिकडे काही का होईना, मी माझं कर्तव्य नीट पार पाडलेलं आहे, माझ्या कामामध्ये मी कुठेही कसूर ठेवलेला नाहीये, माझं काम करत असताना मी त्याच्यामध्ये माझं तन मन सर्व अर्पण केलेलं आहे, मी माझ्या निष्ठेची, माझ्या प्रामाणिकपणाची आहुती त्या कर्तव्याच्या यज्ञामध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे माझं काम आता इथे निश्चित संपलेलं आहे. म्हणजे भगवंतानी आपल्याला जो कर्म करण्याचा अधिकार दिलेला आहे तो जर आपण व्यवस्थित पार पाडला ना, तर परिणामांची चिंता आपण सुद्धा करत नाही. पण या गोष्टींची सतत आपण स्वतःला सवय लावून घ्यावी लागती की आपल्या कर्मांवर, आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करायचं आणि परिणाम त्याच्याशी निगडीत ज्या कामना आहेत, मनोकामना आहेत, त्यांचा विचार आपण कधीही करायचा नाही. पण आपण करतो तो नेमकं उलटं. प्रयत्नांवर आपण लक्ष केंद्रित करतो, त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण एक बुद्धी आपली नेहमी कर्मफलांवर लागलेली असते आणि एक बुद्धी जेव्हा कर्मफलांवर लागलेली असते तेव्हा निश्चित ते काम करताना ताण यायला लागतो, चिडचिड व्हायला लागती आणि तिथे स्ट्रेस जन्म घेतो. आणि हल्ली आपण बघतो की किती स्ट्रेस मॅनेजमेंटचे गुरु झालेले आहेत. पण भगवंतांनी हे गीतेमध्ये खूप वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे की या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर स्ट्रेस, ताण, चिंता या गोष्टी तुम्हाला कधीही सतावणार नाही. उलट काय होईल की तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोहोचाल, तुम्हाला सगळीकडे शांती मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल. पण त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की तुमचं कर्तव्य, तुमचा जो अधिकार आहे तो तुम्ही नीट नेमस्तपणे पार पाडला पाहिजे. इथे हा गीतेचा निष्काम कर्मयोग जो भगवंतांनी स्फुट स्वरूपात म्हणजे छोट्या छोट्या स्वरूपात या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर ते सार स्वरूपात मी कसं सांगते की निष्काम कर्मयोग जर करायचं असेल तर आधी आपल्या प्रयत्नांवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. ध्येय निश्चिती निश्चित मनामध्ये पाहिजे. ध्येय आपलं नेमकं ठरवायचं की आपल्याला काय मिळवायचं आहे. मग मात्र एकदा ध्येय निश्चिती झाल्यानंतर बुद्धी कुठेही भरकटू द्यायची नाही. मग ते ध्येय निश्चित करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, आपल्याला काय काय मार्गातून जावं लागणार आहे, त्या मार्गांचा आपण पूर्णतः विचार करायचा आहे. दुसरं, ही बुद्धी जर एकाग्र करायचं असेल तर नियंत्रण कुठे मिळवायचं आहे, इंद्रियांवर मिळवायचं आहे. तर इंद्रियांवर नियंत्रण मिळवायचं असेल तर इंद्रिय विषय यांचं माफक प्रमाणात आपण सेवन केलं पाहिजे. तर माफक प्रमाणात सेवन करायचं हे कोण ठरवणार, हे पुन्हा बुद्धीच ठरवणार आहे ना. सुप्रीम कोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट एकदा जो काही निर्णय देतो तो अंतिम निर्णय असतो पूर्ण देशासाठी. तर तसंच बुद्धी सुद्धा सांगत असते की हे जे आहेत ना या गोष्टी तुला काही लागणार नाहीत. बुद्धी सांगत असते या गोष्टींचा तू विचार करू नको. त्या सर्व अनेक विचारांमधून एक अचूक विचार आपल्याला निवडता आला पाहिजे आणि ते झालं माफक इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचं सेवन करणं. आता आपण इंद्रिय स्थिर केली आणि जेव्हा आपलं लक्ष हे एकांतिक आपल्या प्रयत्नांकडे केंद्रित झालेलं असतं तेव्हा हे सुख, दुःख, यश, अपयश साहजिकच त्यांच्यामध्ये समत्व बुद्धीनी, समतोलपणाने आपण बघू लागतो. हे अगदी सहज घडतं. ही समतोल बुद्धी, या समत्व बुद्धीचा आश्रय घे असं भगवंत सांगतायत. ते काय म्हणतायत, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वै योग उच्यते. कर्म करत असताना दोन योग भगवंताला अपेक्षित आहेत. एक पहिल्यांदा सांगितला योगः कर्मसु कौशलम, जे आपल्याला ते कॅप्टन दीपक वसंत साठे यांनी दाखवून दिलं.
त्यांनी आपलं कर्म अत्यंत श्रेष्ठपणे पार पाडलं आणि या श्रेष्ठ कर्मातनं त्यांनी स्वतःसाठी स्वर्गाची द्वारं मोकळी करून घेतली. तर असं एक कर्म कर. दुसरं कर्म असं आहे, ते कर्म सिद्धीस जाईल न जाईल याची तू चिंता बाळगू नकोस. किंबहुना ती चिंता न बाळगता तुला जे कर्म दिलेलं आहे ना त्याच्यात काही होऊ दे, समत्व बुद्धी ठेव, समतोल साध, बॅलन्स धर, इक्विलिब्रियम धर आणि जेव्हा तू असं करशील ना तेव्हा तो सुद्धा योग होतो. म्हणून या निष्काम कर्मयोगातनं भगवंताला ज्ञानयोगानंतर कर्मयोग अपेक्षित आहे. आणि हा कर्मयोग करण्यासाठी स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे आपण हे सुद्धा भगवंत या अध्यायामध्ये सांगत आहेत. मी गीतेच्या निरूपणाला सुरुवात केल्यापासून खूप प्रतिक्रिया मला येतात. त्याच्यातली एक अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे. तो समोरचा माणूस मला म्हणला, आता तू निरूपणं तू खूप छान करतेस, पण असं वाटतंय की आता ही निरूपणं झाल्यावर तू संन्यास घेशील. संन्यास तर घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा आहे हे समजलं पाहिजे. संन्यास बुद्धीमध्ये घ्यायचा आहे. संन्यास कर्मापासून घ्यायचा नाहीये. भगवंताला ते अपेक्षित पण नाहीये. उलट भगवंत म्हणतायत, न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते अवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. तू त्रिगुणांनी असा युक्त मनुष्य आहे. तुझ्या हातून कर्म होणारच आणि असा एकही क्षण जात नाही की जेव्हा मनुष्य कर्म करत नसतो. तुझा जन्मच कर्म करण्यासाठी आहे आणि कर्म केल्याशिवाय याच्यातनं सुटका नाही. तर कर्मातनं संन्यास हा भगवंताला कधीही अपेक्षित नाही, पण कर्म करत असताना बुद्धीमधला संन्यास भगवंताला अपेक्षित आहे. बुद्धी जेव्हा संन्यस्त वृत्तीने काम करते ना तेव्हा कर्मफळावरची अपेक्षा, कर्मफळाशी निगडीत ज्या काही मनीषा, इच्छा, अपेक्षा असतात ना त्या तिथे संपतात. म्हणून निष्काम कर्मयोग म्हणजे कर्मापासून संन्यास न घेता संन्यस्त वृत्तीने बुद्धी संन्यस्त करून आपण आपलं काम करायचं आहे. इथे हा गीतेचा दुसरा अध्याय संपतो. इथून पुढच्या निरूपणांमध्ये आपण कर्मयोग या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या दुसऱ्या अध्यायामध्ये अत्यंत छोट्या छोट्या मोजक्या डेफिनेशन्स देऊन त्यांनी हा कर्मयोग आपल्याला समजावून सांगितला. आता या तिसऱ्या अध्यायामध्ये अत्यंत विस्तृत विवेचन या कर्मयोगाचं होणार आहे. कुणीही मिस करू नाही असा हा पुढचा अध्याय असणार आहे. तर बघा, ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. धन्यवाद. पुढचं निरूपण हे 13 सप्टेंबरला असणार आहे. तेव्हा रविवार आहे. तर सर्वांनी नक्की आवर्जून हे पुढचं निरूपण ऐकूयात. पुढच्या निरूपणामध्ये आपण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहे, तो म्हणजे कर्मयोग. धन्यवाद.